जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी सौरभ. आज संडे होता, 4 वाजल्या होत्या. दुपारी भूक लागली होती. मग काय बनवू म्हणलं पोहे. कांदा घेतला, कट करायला सुरुवात केली. कांदा पूर्ण बारीक केला. मग मिरची आणि टोमॅटो चिरले. गॅस पेटवल्यावर लक्षात आलं की आपलं तेल संपलंय. मग खाली तेलाची पिशवी काढली आणि जाताना कट करायचा प्रयत्न केला, पण ती काय कट झाली. कारण बहुतेक आपल्या कोलगेटमध्ये मीठ नाही. ती तर काय कट झाली नाही नीट. म्हणलं तेल तर आता बॉटलमध्ये नीट ओतून घेऊया. पण काय लास्टला एकदम सांडून गेलं. हे मात्र असं झालं की वर्षभर काम केलं आणि इन्क्रीमेंटच्या टायमाला काहीतरी झोल मारला. बरं ठीक आहे म्हणलं, जाऊ द्या. मग कढईमध्ये सर्व टाकून घेतलं. जिरं, मोहरी, कांदा भाजून घेतलं. पोहे टाकले. पोहे शिजले. आता आपण प्लेटमध्ये घेऊन आपल्या सिंहासनाकडे जाऊ बाहेर आणि बसून मस्तपैकी खाऊया. विचारा सोलापूरचे पोहे कसे आहेत. छान. जर तुम्हाला पण सोलापूरचे पोहे खायचे असतील तर फॉलो करा. पोहे खाऊन चालतंय. आता म्हणलं थोडा व्यायाम करूया. मग काय व्यायाम करायला सुरुवात केली. व्यायाम केला. आता व्यायाम केला म्हणल्यावर काहीतरी पौष्टिक खायला पाहिजे. मग म्हणलं चला बीटचा हलवा करू आज. मग बीट बारीक खिसलं. त्याला तुपामध्ये भाजल्यावर दूध टाकून थोडंसं उकळायला लागल्यावर मग त्याच्यात थोडी साखर ॲड केली आणि ते थोड्या वेळ तसंच ठेवलं. त्याच्यातलं थोडं दूध आटून दिलं. मग अशा प्रकारे आपलं बिटाचा हलवा रेडी झाला. मग आम्ही जेवण करायला बसलो. जेवणाबरोबर तो बिटाचा हलवा पण घेतला. एक नंबर झालता. तुम्हाला पण खायचा असेल तर एकदा ट्राय करून बघा. असं बीट खाऊ वाटत नसेल तर हलवा खाऊन बघा. आजचा व्हिडिओ इथंच थांबवूया. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.